शल्य. मानकर सर, जीवनात काही अर्थ उरलेला नाही असं वाटायला लागले. एकाएकी दामोदर छत्रे नावाचे माझे एक शिक्षक मित्र मला म्हणाले, असं का म्हणता सर? मी त्यांना विचारलं, अरे कुणासाठी हे सगळं करायचं आणि कशासाठी करायचं? सरांनी मलाच विचारलं. असं काय झालंय सर तुमच्या बाबतीत? चांगली शिक्षकाची नोकरी आहे, सुंदर अशी पत्नी आहे आणि काय हवंय तुम्हाला? मी त्यांना म्हणालो. आणि तेही खरं होतं. सरांची पत्नी अतिशय सुंदर होती. एखाद्या अभिनेत्रीसारखी. सर्वजण त्यांना तनुजा म्हणत असत. घर संसार सांभाळून त्या शिवणकामाचा क्लास घेत असत. अनेक मुली व स्त्रिया त्यांच्याकडे शिलाई शिकण्यासाठी येत असत. मॅडमना आणखी एक छंद होता, तो म्हणजे गायनाचा आणि अभिनयाचा. त्यांना स्वतःला करिअर करता आलं नाही, पण त्यांनी आमच्या अनेक स्नेहसंमेलनांना मुलं-मुली तयार करून रात्र-रात्र गाजवली होती. छत्रे सर पण एकदम टापटीप राहत असत. त्यांचं घर बघण्यासारखं त्यांनी स्वच्छ ठेवलं होतं. सर्व वस्तू जिथल्या तिथं असायच्या. सरांना शिस्तीची अतिशय आवड होती. आज मात्र सर मला वेगळ्याच मूडमध्ये दिसत होते. सरांनी डोळं मिटलं आणि स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले, शिक्षकाची नोकरी आहे, सुंदर पत्नी आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला एक मोठं दुःख आहे. सर कोणतं शल्य बोचतंय तुम्हाला? मी आपुलकीनं विचारलं. सर तुम्हाला माहित नाही, मला मुलाचं दुःख आहे. मला अपत्य नाही. पत्नीला वांजोटी म्हणतात. मी मेल्यानंतर माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलानंच द्यायला पाहिजे, अशी हिंदू संस्कृती सांगते. मी काय करू? मला सुचेनासं झालंय. सरांनी आपलं सर्व दुःख माझ्याजवळ ओकून टाकलं. सर, डॉक्टरना दाखवलंय? म्हणजे डॉक्टर इलाज केले काय? मी विचारलं. सर, सर्व काही केलंय. डॉक्टरी इलाज केले, सर्व टेस्ट केल्या, सोनोग्राफी केली, रिपोर्ट घेतले, सर्व काही उपाय करून थकलोय आम्ही. सर म्हणाले, देवधर्म आणि मांत्रिक सुद्धा झाले. सर तुमची हरकत नसेल तर एक विचारू? दोष कुणात आहे? मी विचारलं. डॉक्टर म्हणतात मॅडम मध्ये दोष आहे. सर म्हणाले. सर मग एखादा मुलगा दत्तक घ्या ना, मी सुचवलं. मला आणि माझ्या पत्नीला दत्तक मुलगा नको आहे. आमच्या रक्तामासाचा मुलगा आम्हाला हवा आहे. दत्तक पत्राचं ते काय सारखं लागायचं नाही. सर उद्वेगानं म्हणाले. तर मग एकच उपाय, तुम्ही दुसरं लग्न करा. मी एकदम बॉम्बच टाकला. मला वाटलं सर चिडतील, पण सर शांतपणे म्हणाले, माझ्या पण मनात तोच विचार चाललाय. पण आता या वयात मला कोण मुलगी देणार? ते पण खरंच होतं. सरांचं वय जवळजवळ 55 होतं. केस संपूर्ण पांढरे झालेले, डोळ्याला चष्मा, दात बरेच घाईला आलेले, शरीर स्थूल झालेलं. अशा अवस्थेत सरांना मुलगी द्यायला कोण तयार होणार? पण सर मात्र मनापासून बोलत होते. त्यामुळे त्यांना मदत करायचीच असं मी ठरवलं. तर आमच्या गावापासून 15 किलोमीटर अंतरावर पिराचीवाडी नावाचं एक गाव आहे. तेथील एक गृहस्थ जानूबुवा यातून मार्ग काढू शकतील असं मला वाटतंय. मी म्हणालो. कोण ते गृहस्थ? काय काम करतात? सरांनी उत्सुकतेनं विचारलं. ते माळकरी आहेत. त्यांची शेती भरपूर आहे. ते लग्न जमवितात. त्यातल्या त्यात विधवा स्त्रियांची आणि विधुर पुरुषांची लग्न जमवण्याचा त्यांना अतिशय छंद आहे. मी म्हणालो. सर तुमची त्यांची ओळख असेल तर माझ्यासाठी त्यांना शब्द टाकून बघा. सर म्हणाले. त्याच संध्याकाळी मी जानूबुवांना जाऊन भेटलो. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी 1 मिनिट डोळे मिटले आणि सावकाश डोळे उघडीत म्हणाले, गोंदी कुपीमध्ये एक मुलगी आहे, नवऱ्यानं टाकलेली. बघूया जमतंय काय? त्यांनी नंतर काय काय केलं कुणास ठाऊक, पण त्या दिवशी आम्हाला मुलगी बघायला जाऊया असा निरोप दिला. मी छत्रे सरांना घेऊन गावामध्ये आलो. आम्हाला बघताच जानूबुवा म्हणाले, मुलगी बघायला तुम्ही असंच येणार? का? काय झालं? असं म्हणजे? सरांनी विचारलं. अहो तुमचे केस, मिशा, भुवया पांढऱ्या खड आहेत.
त्या काळ्या नको करायला? जानूभावाने विचारलं. आम्हालाही ते पटलं. आम्ही सरांना एका सलूनमध्ये नेलं. सलूनवाल्यानं प्रथम त्यांचं डोकं शॅम्पूनं धुतलं, केस वाळवले, नंतर गोदरेज डाय वापरून केस, मिशा, भुवया काळ्या केल्या. निप्पाणीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदीकुपी गावामध्ये आम्ही प्रवेश केला. त्या मुलीचं घर शोधून काढलं. मुलगी साधारण 25 वर्षाची असावी. गोरी, देखणी, सहावारी साडीतली गंगू नावाची मुलगी. पाहिल्याबरोबर आम्हाला पसंत पडली. मुलगीची परिस्थिती एकदम गरिबीची होती. आई वडील एकदम दरिद्री असल्यामुळे खर्च करून चांगल्या ठिकाणी मुलगी देता येत नसावी. साहेब, माझ्या मुलगीचं एकदा लगीन झालं होतं, पण तिच्या सासरची मागणी सारखी वाढतच चालली होती. आमच्याकडून त्यांची मागणी पुरी होईना. मग तिला मारहाण चालू झाली. मार सहन न झाल्यानं मुलगी पळून घरी आली. आता जाणार पण नाही म्हणाली. म्हणून आम्ही घटस्फोट घेतलाय. मुलीच्या वडिलांनी थोडक्यात माहिती सांगितली. मुलगी आम्हाला पसंत आहे. नवरा मुलगा बघून घ्या. शिक्षक आहे. पहिलं लग्न झालेलं आहे. बायको गावाकडे असते. तिला मुलबाळ काही नाही. म्हणून आम्ही सरांचं दुसरं लग्न करीत आहे. सरांची बायको गावाकडे राहील. तुमची मुलगी सरांच्या जवळ नोकरीच्या ठिकाणी राहील. जानूभावांनी सविस्तर सांगितलं. तुम्हाला पसंत असेल तर आजच साखरपुडा करूया. 4 दिवसांनी कासारवाड्याच्या ज्ञानेश्वर मंदिरात लग्न लावून देऊया. कसं? सर्वांना ते पटलं. एवढ्या लांब परत परत यायला नको, त्यामुळे तासाभरातच साखरपुड्याची जोडणी केली. विडे मांडले. नवरा नवरीला पाटावर बसून साखर तोंडात घातली. फोटो काढले. थोड्या वेळात जेवण तयार झालं. शिरा, भात, आमटी सर्वांनी खाल्ली आणि घरी आलो. 4 दिवसानंतर नवऱ्याकडचे आम्ही सर्व कासारवाड्याच्या ज्ञानेश्वर मंदिरात जमा झालो. नवरीकडच्या माणसांची वाट बघत बसलो. लग्नाची वेळ टळली तरी लोक यायची चिन्ह दिसेनात. तेव्हा माझ्या मित्रापैकी एक जण मला म्हणाला, सर, नवरीच्या गावी जाऊन येऊया काय? अरे, जवळजवळ 40 किलोमीटर जायला पाहिजे आणि 40 किलोमीटर यायला पाहिजे, मी म्हणालो. असू दे, चल जाऊया, मित्र म्हणाला. मी आणि मित्र गोंदीकुपेला गेलो. मुलगीच्या घरी तिचे आई वडील होते, पण मुलगी नव्हती. अहो, तुम्ही कासारवाड्याला का आला नाही? आम्ही तुमची वाट बघत होतो. लग्नाची वेळ टळून गेली तरी तुमचा पत्ता नाही. आम्ही आमची अडचण त्यांना सांगितली. अहो, काय सांगू, आमची गंगी काल पाहुण्याकडं मुरगुडला गेलीया. तिचा अजून पत्त्या नाही. मग आम्ही कसं येणार? वडील म्हणाले. हे बघा, तुम्ही गाडीत बसा. आपण मुरगुडला जाऊया. पाहुण्यांच्या घरातून तुमच्या मुलगीला घेऊ आणि आपण कासारवाड्याला जाऊया, मी मार्ग सांगितला. त्या दोघांना गाडीत घेऊन आम्ही मुरगुडची वाट धरली. मुरगुडमध्ये पाहुण्यांच्या घरी आलो. गंगी कुठं आहे? वडिलांनी पाहुण्यांना विचारलं. अहो, ती मुरगुडच्या टॉकीजमध्ये बॉबी सिनेमा बघायला गेली या, पाहुणे म्हणाले. आता काय करायचं? मित्रानं मला विचारलं. आपण टॉकीजमध्ये जाऊया, मी म्हणालो. आम्ही टॉकीजकडे आलो. नशिबानं पिक्चरचं इंटरव्हल झालं होतं. बरेच लोक बाहेर होते. आम्ही बाहेर गंगीला शोधलं, पण ती काही दिसली नाही. मग टॉकीजमध्ये शिरलो तर खुर्चीवर बसून गंगी शेंगा खात होती. तिच्या शेजारी तिच्या ओळखीचा एक मुलगा तिला चिकटून बसला होता. गंगे, बाहेर चल. गंगीच्या बाबांनी तिचा हात धरून तिला उठवलं. गंगी नाराजीनेच बाहेर आली. अगं गंगे, तुझं लगीन आज आणि तू सिनेमाच्या टाकीत काय करतेस? लोक तिकडे तुझी वाट बघतात, वडील म्हणाले. बाबा, मला लगीन करायचं नाही, गंगे म्हणाले. अगं, पण आधी सांगायचं की नाही? का करायचं नाही लगीन तुला? वडिलांनी विचारलं. एवढा मोठा वयस्कर नवरा मला पसंत नाही, ती म्हणाली. शहाणी आहेस, गप चल. लोक काय म्हणतील मला? असं म्हणून त्यांनी तिला ओढून गाडीत बसवलं. आम्ही कासारवाड्यात आलो. कासारवाड्याच्या ज्ञानेश्वर मंदिरात सरांचं दुसरं लग्न पार पडलं. मुलीकडचे 4-5, मुलाकडचे 4-5, मोजून 10 माणसांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. नवरा नवरी सरांच्या घरी गेले. सर्वजण आपापल्या घरी परतले. 10-12 दिवसानंतरची गोष्ट.
सर मला रस्त्यात भेटले. त्यांची अवस्था बघण्यासारखी होती. केस विस्कटलेले, दाढी वाढलेली, कपडे मळलेले, शर्टचे छातीवरील बटन तुटलेले, अशा अवस्थेत सर होते. सरांना मी एका हॉटेलमध्ये नेलं, चहाची ऑर्डर दिली आणि विचारलं, सर तुमची तब्येत बरी नाही काय? तुमची अवस्था अशी काय झाल्या? सरांना कुठून सुरुवात करायची ते लवकर सुचेना, त्यामुळे ते बराच वेळ गप्प बसले. नंतर सावकाशीनं म्हणाले, सर मी दुसरं लग्न केलं हे माझ्या पहिल्या पत्नीला सांगितलं नव्हतं. तिला जेव्हा समजलं तेव्हा तिला एवढा मोठा धक्का बसला की ती बेशुद्ध पडली. तिनं अन्न पाणी सोडलंय व सध्या ती दवाखान्यात सलाईनवर आहे. ती काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. तिला कशाचीच शुद्ध नाही. वेड लागल्यासारखी करते, सर म्हणाले. आणि दुसरी पत्नी तिचं काय? मी विचारलं. गेले 10-12 दिवस ती चैनीत आहे. लग्नानंतर सोबत म्हणून तिची आई आलेली आहे. दोघी दररोज वेगवेगळे पदार्थ करून खातात. 3-3 वेळा जेवतात. 2-2 भाकरी खातात. ताट भरून भात खातात. 3-4 वेळा चहा पितात. त्यांची मज्जाच चालली आहे. आजपर्यंत गरिबीमुळं त्यांना पोटभर अन्न सुद्धा मिळालं नव्हतं. आता माझ्या जीवावर चैन चालली आहे. मध्ये मध्ये सासरा पण येतोय. सासऱ्याला बिड्या ओढायची सवय आहे. सगळ्या घरभर बिडीची थोटकं पडलेली असतात. बायको व सासूला तंबाखूची राखुंडी लावायची सवय आहे. सकाळ संध्याकाळ दारात बसून दोघी राखुंडी लावत असतात. हात आणि तोंड काळे झालेले असते. मला बघून शिसारी येते. सगळ्या घरातून तंबाखूचा वास येतोय. जरा शांतपणे कॉटवर पडावं म्हटलं तर या दोघी मायलेकी पोटभर खाऊन म्हैशीसारख्या खाटेवर पडून असतात. सगळ्या घरभर दोघींची लुगडी, पातळं, परकरं, झंपर पसरलेली असतात. मला घरात जावे असं वाटतच नाही, सर वैतागानं म्हणाले. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? मी विचारलं. अहो काय ठरवणार? शेण खाल्लंय ना मी. घराकडे जातच नाही. जास्तीत जास्त बाहेरच असतोय. लग्नापूर्वी सुखी होतो. फक्त मूल नाही हे शल्य होतं. आता अनेक विवंचना आहेत. गावी बायको दवाखान्यात आहे. तिचा दवाखान्याचा औषध पाण्याचा खर्च वाढायला लागलाय. इकडे हे तिघे मला लुबाडून खायला लागलेत. माझं घर मला घर वाटेनासे झालंय. मला घरी जावंसं वाटतच नाही. माझी वाट लागल्यासारखी अवस्था झाली आहे, नाराजीच्या स्वरात सर म्हणाले. अहो सासू सासऱ्यांना हकलून द्या ना गावी, जाऊ देत. मी म्हणालो. अहो तो पण विषय काढून बघितला, पण ते जायचे नावच काढत नाहीत. ते म्हणतात गावी जाऊन आम्ही खाऊ काय? आता तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? सर म्हणाले. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही माझे जवळचे मित्र म्हणून मला यातून काहीतरी मार्ग काढून द्या. आता मी एकदा मार्ग काढून दिला होता. मला हेही माहीत होतं की द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजेच बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ हिंदू बिगॅमर्स मॅरेज ॲक्ट 1946 या कायद्यानुसार हिंदू विवाहित पुरुष पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करू शकत नाही. हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त लग्ने करता येत नाहीत. द्विभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करणं बेकायदेशीर ठरतं. हे सगळं मला माहीत होतं. पण एखाद्याचं कल्याण होत असेल तर होऊ दे म्हणून मी हा मार्ग त्यांना सांगितला होता. पण आता त्यांनी मला प्रश्न टाकून अडचणीत आणला आहे. आता तुम्हीच मला सांगा की मी त्यांना काय सल्ला देऊ? थँक यू.